संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी मोठा दावा केलाय। सीआयडीला हत्या झालेल्या स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळाल्याचा दावा आहे। मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू असल्याची देखील माहिती मिळत आहे। मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ असल्याचाही दावा आहे। मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यासंदर्भात देखील प्रक्रिया सुरू आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी एक मोठा दावा केला। सीआयडीने जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत। तर इतकं डिस्टर्बिंग झालंय की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही, क्रूर असं हे कृत्य झालंय। पण आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय। हे जेव्हा कळतंय तर हा बडा नेता कोण, तात्काळ आता 1 तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा, कोणाचा फोन त्या नंबरवर होता, ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत, कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। अंजली दमानिया यांना माहिती देणारा तो व्यक्ती दारूच्या नशेत होता अशी माहिती मिळते। मस्साजोग प्रकरणातील आरोपीची हत्या झाल्याची माहिती देणारी ती व्यक्ती दारूच्या नशेत होती। बीड पोलिसांच्या तपासातून ही माहिती समोर आली। संबंधित व्यक्तीने अंजली दमानिया यांना ही माहिती दिली होती। आरोपीची हत्या झाल्याची देखील माहिती मिळत आहे। अशी माहिती त्या व्यक्तीने अंजली दमानिया यांनी दिली आणि त्यानंतर अंजली दमानिया यांनी हा दावा केला। त्या दाव्याने महाराष्ट्रात खळबळ माजली होती। मात्र हा दावा एका व्यक्तीने दारू पिऊन तो मेसेज केला होता अशी माहिती